Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. इमॅजिन करा की उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही दुपारी असे घरी बसलेला आहात आराम खुर्चीवरती, तुम्हाला एक कॉल येतो. कॉलवरती समोरचा अधिकारी म्हणतो की मी सीबीआय मधून बोलतोय, तुम्ही आत्ता जिथे आहात तुमचं लोकेशन आमच्याकडे आहे आणि कुठे जाण्याचा प्रयत्न करू नका. आमचे डायरेक्टर आहेत ते तुमच्यासोबत आता कनेक्ट होतील. त्यानंतर तो कॉल कट होतो. तुम्हाला काही कळायच्या आधीच तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलमध्ये समोरची व्यक्ती पोलिसांच्या खाकी वेशात बसलेली असते आणि ती तुम्हाला म्हणते की नाऊ युअर अंडर डिजिटल सर्व्हिलन्स. आता तुम्ही डिजिटली अरेस्ट झालेला आहात. तुमच्या बँक डिटेल्स घेतल्या जातात. तुमच्या सांगितलं आता की तुमच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काही पेमेंट्स तुमचे झालेले नाहीत, काही बिलं तुमची थकीत आहेत, तुम्ही कुठे टॅक्स भरलेला नाहीये, तुम्ही आर्थिक देवाणघेवाण करताना फसवणूक केलेली आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा येतो. आणि त्यानंतर समोरची सेवानिवृत्त झालेली व्यक्ती जी आराम खुर्चीत बसलेली असते तिला घाम फुटतो आणि तिथपर्यंत थांबत नाही, तर काही क्षणात अकाउंटवरून वेगवेगळ्या अकाउंट्सवरून तुमचे 3.5 कोटी रुपये असे छुळून जातात. पुण्यातला प्रकार ऐकला ना तर तुमच्या भुवया उंचावतील, पायात मुंग्या येतील. आणि त्याच्या पुढे जाऊन काय तर मुंबईतून अजून एक फोन येतो आणि सांगितलं जातं की आमचे साहेब नांगरे पाटील आहेत, ते तुमच्याशी येऊन बोलतील. हे सगळं प्रकरण काय आहे हे समजून घेऊ. FIR माझ्या हातात आहे. पुण्यात ज्या पद्धतीने आता डिजिटल स्कॅम्स चाललेत, म्हणजे परवा जर तुम्ही NCRBचा डेटा बघितला असेल, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा, तर 2021, 22, 23 आणि त्यानंतर आत्ताची पुढची 3 वर्ष असं मिळून जवळपास 2.5 वर्ष आपण म्हणू 300 पटींनी सायबर क्रिमिनल्सचा जे क्राईम आहे, सायबर क्राईम हा 300 पटींनी वाढलाय. हा केंद्र सरकारचा म्हणजे जो केंद्राचं गृह खातं हा डेटा सांगतो. पुण्यातलं हे प्रकरण काय ते समजून घेऊ आणि मग नांगरे पाटलांचं नाव नक्की कसं काय आलं ते तुम्हाला कळेल. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. थेट सुरुवात करतो. संबंधित व्यक्ती तक्रार देते. ती म्हणते मी एक सेवानिवृत्त आहे आणि पेन्शन मला सगळं सुरू असून या पेन्शनवरतीच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मग ते म्हणतात की 15 फेब्रुवारीला, आत्ता गेलेला फेब्रुवारीला, मी घरी असताना मला एका मोबाईल नंबरवरून फोन आला. त्यात आता नंबर ते मला आठवत नाहीत, ते म्हणतात तक्रार देताना. मग त्या व्यक्तीचं नाव ते सांगतात की असं त्या व्यक्तीने नाव सांगितलं आणि त्या व्यक्तीने सांगितलं की एअरटेल कंपनी मार्फत मी तुमच्याशी बोलतोय. आणि एक नंबर त्या व्यक्तीने सांगितला आणि विचारलं की हा नंबर तुमचा आहे का. तर त्यावरती यांनी सांगितलं की नाही, हा नंबर माझा नाहीये आणि मला आता काय म्हणजे हा नंबर माझा नाहीच आहे, त्यामुळे असा काही विषय नाही, आणि ते फोन कट करतात. आता हे सगळं झाल्यानंतर तुमची सीबीआय इन्क्वायरी आहे असा त्यांना आणखी एक फोन येतो. ठीक आहे, मी तुमचा कॉल सीबीआय हेडक्वार्टरला ट्रान्सफर करतो अशी ती व्यक्ती सांगते. मग तो कॉल सीबीआय हेडक्वार्टरला ट्रान्सफर करायला लागल्याचं ते सांगते आणि त्यानंतर विजय खन्ना नावाचा एक इशम ह्या व्यक्तीशी बोलतो, म्हणजे जे सेवानिवृत्त आहेत त्यांच्याशी तो बोलतो. ते बोलताना ते म्हणतात की मी सीबीआय मधून बोलत आहे आणि तुम्हाला जो व्हॉट्सअप या नंबरवरून तुम्हाला आता कॉल येईल. त्यानंतर व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर समोरचा व्यक्ती हा पोलीस गणवेशामध्ये खुर्चीत बसलेला होता. त्याने सांगितलं की तुमच्यावरती मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. ठीक आहे, तुमच्या नावाने या संदर्भात वॉरंट सुद्धा निघालेला आहे. आता तुम्ही मी जे सांगतो त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा आणि बिलकुल या फ्रेम मधून तुम्ही हलायचं नाही, नाहीतर तुमच्यावरती थेट कारवाईचा बडगा उघडला आहे. ठीक आहे, युअर डिजिटली अरेस्ट. असं व्हिडिओ कॉलवरती कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. ते म्हणतात मी वयस्क होतो, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपण फोनवरती वगैरे बोलू. मग ते म्हणाले की आमचे सीबीआयचे डायरेक्टर आहेत समाधान पवार, यांच्याशी तुम्ही एकदा बोलून घ्या, अशी संबंधित जी खाकी कपडे घातलेली व्यक्ती असते ती सांगते. मग समाधान पवार यांच्याशी बोलू लागले. मग ते बोलू लागले तर ते म्हटले की व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला कोर्टाची ऑर्डर पाठवली आहे आणि प्लस तुमचं समन्स सुद्धा पाठवलंय असं ते म्हणाले. यानंतर संबंधित सेवानिवृत्त व्यक्ती घाबरली, अंगाला घाम फुटला. मग त्यांना सांगण्यात आलं की तुमचे गुंतवणूक केलेले सगळे शेअर्स आणि बँक खात्याचे डिटेल्स व इतर गुंतवणुकी ज्या तुम्ही आतापर्यंत केल्या आहेत याबद्दल तुम्हाला आता सगळ्या तुमच्या डिटेल्स शेअर कराव्या लागतील, कारण मनी लॉन्ड्रिंगचा इश्यू असल्याने अत्यंत सिरियस प्रकरण आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडचे सर्व पैसे हे तुम्हाला आता सीज करावे लागतील. ते कसे सीज होतील तर तुम्हाला ते एक अकाउंट नंबर आम्ही एक देतो, त्याच्यावर तुम्हाला ते ट्रान्सफर करायला लागतील आणि इन्क्वायरी कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे काय तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्या, तुम्ही ते सोर्स ऑफ इन्कम काय ते आम्हाला दाखवा आणि मग तुम्हाला परत दिले जातील. असं म्हणून गुंतवणूक ज्या ज्या ठिकाणी केली ती, शेअर्स मधले ज्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्या, त्यानंतर बँक खात्याच्या डिटेल्स आणि प्लस
अन्य ज्या ठिकाणी कुठे त्यांच्या रिकरिंग डिपॉझिट होते चालू होते किंवा कुठे त्यांच्या एफडी केलेल्या फिक्स डिपॉझिट होते, या सगळ्याच्या डिटेल्स शेअर झाल्या. आता आम्ही या सगळ्या आरबीआयला देऊ, आम्ही हे सगळे तुमचे जे बँक डिटेल्स आणि जे काही तुम्ही आता आम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या डिटेल्स देतात ते त्या बँकांचं वगैरे ते आम्ही आरबीआयला देऊ आणि आरबीआय चेक करून हे सगळे पैसे तुम्हाला माघारी पाठवले जातील असं सांगितलं. मग हे घाबरले. यांनी काय केलं, यांनी यांचं आणखी एक आयडीबीआयतून खातं होतं, दुसरं आयसीआयसीआयचं होतं. या सगळ्या खात्यावरती त्यांच्याकडे होते अर्जंट 20 लाख, ते आरटीजीएस करून त्यांनी 20 लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर परत आणखी एक मोबाईलवरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल होता अनिल कुमार या माणसाचा, कुलाबा पोलीस स्टेशन इथून तो बोलत होता. आता तो बोलत होता, त्याने सांगितलं की कुलाबा पोलीस स्टेशन मधून मी बोलतोय आणि आमचे नांगरे पाटील साहेब आहेत असं तो म्हणाला. ते तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही आता जे काही डिटेल्स पाठवतायत त्या तुमच्या कम्प्लीट डिटेल्स नाहीत, उरलेल्या डिटेल्स पण आम्हाला द्या. तुम्ही 20 लाख रुपये तर ट्रान्सफर करायचं का ठीक आहे, पण आता अँटी करप्शन ब्युरो सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं आणि त्यामुळे आमचे साहेब आहेत ते साहेब तुमच्याशी बोलतील. पण त्यांनी सांगितलं आणि मग ते म्हणले की तुम्ही अरेस्ट वगैरे करीन तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं की मला अरेस्ट करण्याची भीती दाखवली. आता हे सगळं झाल्यानंतर परत आणखी एक व्हिडिओ कॉल आला. त्या व्हिडिओ कॉल आला त्याच्यावरती सीबीआय नवी दिल्लीवरून बोलत असल्याचं सांगून तुमची केस आता आमच्याकडे ट्रान्सफर झाली असं सांगितलं व माझा व्हिडिओ कॉल चालू ठेवायला त्यांनी सांगितला. व्हिडिओ कॉल केला, ते म्हटले तुमची केस आता दिल्ली सीबीआयला ट्रान्सफर झाली, मी तिथलाच अधिकारी बोलतोय, व्हिडिओ कॉल चालू ठेवा. आणि वारंवार अरेस्ट करण्याची धमकी दिली आणि वेगवेगळ्या खात्यांची मला माहिती पाठवली आणि त्या वेगवेगळ्या खात्यांमधली मग त्यांनी सगळी त्यांच्या वेगवेगळ्या बँकेमधली जी कोणती खाती होती ती सगळी पाठवली आणि खाली तपशीलवार संबंधित अमाऊंट ट्रान्सफर करून घेतल्या. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही दिवसांनी त्यांना फोन येणं बंद झालं. तोपर्यंत ते कुठल्याच फॅमिली मेंबरशी काही बोलले नाहीत वगैरे वगैरे, उगाच काही इश्यू नको असं त्यांना वाटतं, भीती वाटली. एनिवे फोन येणं बंद झालं. मग ते फोन येणं बंद झाल्यानंतर त्यांना डाऊट आला. मग त्यांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर तक्रार दिलीची तक्रार कन्क्लूड काय होते आता बघा. त्या तक्रारीत त्याचं म्हणतात की सीबीआय इन्क्वायरी असल्याचं सांगून दिल्ली सीबीआयच्या हेडक्वार्टरला कॉल ट्रान्सफर करतो असं मला विजय खन्ना या व्यक्तीने सांगितलं. तो व्यक्ती सीबीआय मधला होता असं ते म्हणाले. फक्त इतकंच नाही तर ज्या व्यक्तीने मला व्हिडिओ कॉल केला त्यानंतर विजय खन्नाने, त्यानंतर तो पोलिसांच्या गणवेशामध्ये असल्याचं दिसत होतं आणि त्याने सांगितलं की मनी लॉन्ड्रिंगची केस आहे, तुमच्या नावाने वॉरंट निघालंय, सीबीआय डायरेक्टर समाधान पवार यांच्याशी तुम्ही एकदा बोलून घ्या. आता समाधान पवार याच्याशी बोलत असताना व्हॉट्सअपवरती त्याने कोर्टाची ऑर्डर पाठवली, त्यामुळे मी आणखी घाबरलो आणि त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बँक खात्यावरती आतापर्यंत एकूण 3,46,20,000 रुपये पाठवलेले आहेत. 3,46,20,000 रुपये आतापर्यंत मी जवळपास 1 महिन्या सगळं चाललं होतं या महिन्यावर पाठवलेले आहेत आणि त्यामुळे माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे. म्हणून मी वरचे जे काही फोन धारक आहेत, वापरकर्ते आहेत, बँक खातेधारक वगैरे वगैरे यांनी ज्या ज्या खात्यावरती रक्कम ट्रान्सफर केली त्या सगळ्याच्या डिटेल्स देतोय. आणि आता जे पोलीस सगळ्या प्रकारे इन्क्वायरी करतायत, संबंधित अकाउंट जमेल तेवढी त्यांनी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. अकाउंट फ्रीज केलं जातं पण तोपर्यंत त्या अकाउंटमधून ती कॅश विड्रॉ झालेली आहे. त्यामुळे वारंवार सांगितलं जातंय की सायबर फ्रॉडस्टर्स कसे करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण म्हटले की देर इज नथिंग कॉल्ड डिजिटल अरेस्ट. डिजिटली असं काय अरेस्ट करण्याची काही पद्धत नसते, पण तसं झाल्यानंतर सुद्धा तुमच्या बाबतीत हा प्रकार घडू शकतो. म्हणून तुम्ही सतर्क राहा. रात्र वैऱ्याचे नांगरे पाटलांचं नाव आहे, कुलाब्यातला कोणतरी बोलतोय, अधिकारी बोलतोय म्हणून सांगितलं. इतकं करत कुठे दिल्लीच्या सीबीआय हेडक्वार्टर्स पर्यंत पोहोचले. पण ह्या माणसाचे जवळपास 3.5 कोटी रुपये काय झालं सुना लागला. मुंबई तक पाहता. कॅमेरापासून गोपाळ सोबत मी म्हणतात पुण्यावर.